लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शेतकरी, आदिवासी, श्रमिक, कामगार अशा सर्व शोषित घटकातील नागरिकांचा लॉंग मार्च जो आहे तो राजूर ते अहिल्यानगर असा पार पडतोय. आणि आज खरं तर लॉंग मार्चचा दुसरा दिवस आहे. अकोल्यामध्ये सर्व आंदोलक तहसीलच्या आवारामध्येच मुक्कामी होते आणि त्यांच्या नाश्त्याची असेल किंवा जेवणाची व्यवस्था जी आहे ती आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. खरं तर आपण म्हणतो उपाशी पोटी बंड होत नाही आणि त्यामुळे आंदोलक उपाशी राहू नये आणि त्यांच्यात ऊर्जा राहावी. सातत्यानं त्यांना पायी चालायचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जेवणाची नाश्त्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर अजित नवले जे किसान सभेचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात हा लॉंग मार्च जो आहे तो पार पडतोय. अनेक लॉंग मार्च यापूर्वी पार पडले, मात्र कामगार, श्रमिक आणि पोषण आहार कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते अद्यापही प्रलंबित आहेत. अनेक शासन निर्णय देखील पारित झाले, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाहीये. मागच्या लॉंग मार्चच्या वेळी दिलेली आश्वासनं राज्य सरकारने पाळलेली नाहीत. त्यामुळे हा पुन्हा एकदा लॉंग मार्च निघालेला आहे. आणि आजचा लॉंग मार्चचा दुसरा दिवस असताना दुसरीकडे राज्य सरकारनं या आंदोलनाची दखल घेत आज बैठकीसाठी शिष्टमंडळाला निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे या लॉंग मार्चचे जे नेतृत्व करतायत ते 13 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता मुंबईकडे रवाना होणार आहे काही वेळात. आणि 4 वाजता आदिवासी विकास मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आता ह्या श्रमिकांचे, कामगारांचे आणि आदिवासींचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर आदिवासींना जमिनी ज्या आहेत त्या नावावर करून द्या. पोषण आहार जे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनात वाढ करा. तुटपुंज्या पगारावर ते काम करतायत. त्यासोबत कामगार जे आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांचे मेडिक्लेम उतरावेत आणि अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील यांच्या वेतनात वाढ करावी, अशा विविध मागण्या या लॉंग मार्चच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता जी आपण परिस्थिती बघतोय, तहसीलच्या आवारामध्ये सर्व मुक्कामी होते. जेमतेम अनेक अडचणीवर मात करत हे सर्व आंदोलक जे आहेत ते आगेकूच करतायत. आणि अशा पद्धतीने नाश्त्याची व्यवस्था जी आहे ती या तहसीलच्या आवारातच करण्यात आलेली आहे. काल तर 2000हून अधिक जे आंदोलक होते ते या लॉंग मार्चमध्ये सहभागी होते. आता अकोल्यामध्ये याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. जसं जसा लॉंग मार्च पुढे सरकेल तसं तशी गर्दी जी आहे ती वाढत जाणार आहे. आणि संगमनेर नंतर पुढची जी दिशा आहे ती ठरणार आहे. मात्र तत्पूर्वी बैठकीत काय तोडगा निघतो, राज्य सरकार काय आश्वासन देतं, याकडे सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. बैठक इकडे जरी असली तरी लॉंग मार्च जो आहे तो सुरू राहणार आहे असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आहे. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत श्रमिकांचे, खरं तर सुटण्याचा मार्ग जो आहे तो आजच्या बैठकीतून मिळतो का आणि काही दिलासा या आंदोलनाला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक आंदोलक आपण बघतोय आता तयारीमध्ये आहेत, सर्व एकवटलेले आहेत. आता इथून संगमनेरकडे खरं तर हा लॉंग मार्च पोहोचणार आहे. आज दुसरा दिवस आहे, अनेक अडचणी आहेत, त्यासोबत पायी चालल्यामुळे थकवा देखील आहे, मात्र उत्साह कायम आहे आंदोलकांमध्ये. आज पुन्हा एकदा लॉंग मार्चचे सर्व उत्साहात सहभागी झाले. हो हो, काय मागणी आहेत? आमची मागणी पूर्ण होत नाही तर आम्ही चालतच राहणार. काय प्रश्न प्रलंबित आहे? घरकुल मंजूर होण्याबाबत आहे, मेडिकल क्लेम मंजूर होण्याबाबत आहे, प्रमाणपत्र 9 दिवस ग्रामसेवक आम्हाला टाळाटाळ करतात, त्याची एक मागणी आहे आमची. आणि एक दिवाळी बोनस ती एक मागणी आहे आमची. तुम्ही कामगार आहात, तुम्हाला किती वेतन मिळते, रोज किती मिळतोय आणि यामध्ये समाधान आहे का? किती वाढ झाली पाहिजे किंवा आरोग्य विमा जो आहे झाली पाहिजे. 300 रुपयात काय होते, वाढ झाली पाहिजे. आता 300 रुपयामध्ये तुम्ही काम करतायत, मात्र आरोग्याचा जो प्रश्न आहे तो आयर्नवर आहे. अनेक बांधकामाच्या वरती अपघात होतात, मग अशामध्ये अपघात विमा असला पाहिजे. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला कामगार? विमा हे भेटला पाहिजे ना आम्हाला, दवाखान्याचं आम्हाला हे संरक्षण भेटलं पाहिजे. असं हे कामगार आहेत, यांचे जे प्रश्न आहेत, खरं तर आरोग्य विमा असेल त्यासोबत मेडिक्लेम असेल, या मागणीसाठी हे या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. तर विविध घटकातील लोकांचे हेच प्रश्न जे आहेत ते कायम आहेत आणि त्यामुळे आजच्या बैठकीत काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन कैलास मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.